नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले 20,414 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्याचबरोबर अप्लिकेशन नंबर जो आहे हा 14,473 आहे आणि नागपूर कारागृहाचा जो टोकन नंबर आलाय 20,414 एवढा टोकन नंबर आलेला आहे। आणि त्याचबरोबर एसपी नागपूर ग्रामीण आहे तर एसपी नागपूर ग्रामीणचा तुम्ही अप्लिकेशन नंबर या ठिकाणी बघू शकता 5,696 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे। आणि एसपी नागपूर ग्रामीणचा जो टोकन नंबर या ठिकाणी आलाय 8,156 एवढा टोकन नंबर आला आहे। तर नागपूर ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले 8,156 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 100 घटकाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। एसआरपीएफ चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कुठे किती अर्ज आले याबद्दल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि पूर्ण प्रूफ सहित जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशी डेली अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटते। तर तुम्ही बघू शकता नागपूर कारागृहाला 20,000 प्लस अर्ज गेले आणि त्याचबरोबर एसपी नागपूर ग्रामीणला 8,156 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर टोकन नंबर जो या ठिकाणी आला 36,715 एवढा टोकन नंबर आलेला आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी तर आतापर्यंत वरणगावला जवळपास तुम्ही धरून चला या ठिकाणी 38,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी गेलेले आहे। तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आणि त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा हा फॉर्म सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हा या ठिकाणी आपण भरलेला आहे 26 नोव्हेंबरला। तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 36,715 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी गेलेले आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि त्यानंतरचा जो फॉर्म आहे सीपी मुंबई आहे। सीपी मुंबईचा जो या ठिकाणी अर्ज क्रमांक बघू शकता 85,987 अर्ज क्रमांक आला होता। आणि टोकन नंबरचा जर आपण तर सीपी मुंबईला आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 1,12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि आजच्या तारखेला तुम्ही धरून चला की सीपी मुंबईला 1,25,000 ते 30,000 प्लस अर्ज आजच्या तारखेला या ठिकाणी जाणारच आहे। एक लक्षात ठेवा, कारण की आता एवढे भयानक फॉर्म या ठिकाणी सीपी मुंबईला पडत की म्हणजे घंट्याने या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी सीपी मुंबईला या ठिकाणी फॉर्म पडत आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर आहे तर 6,055 वेळा या ठिकाणी अर्ज क्रमांक आलाय एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरचा बघू शकता तुम्ही 6,055 वेळा अर्ज आले आहे। टोकन नंबर दाखवून देतो। तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला तुम्ही बघू शकता कमी अर्ज जे एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला या ठिकाणी आले बघू शकता 26 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला होता। तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला 6,055 अर्ज या ठिकाणी आलेले तर तुम्ही धरून चला या ठिकाणी 6,500 च्या आसपास या ठिकाणी आजच्या तारखेला या ठिकाणी गेलेले आहे एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता तुम्ही सीपी नागपूर सिटी आहे। सीपी नागपूर सिटीचा जो अर्ज क्रमांक आहे 12,100 आहे आणि टोकन नंबरचा जर आपण विचार तर नागपूर सिटीला जर आपण पाहिलं तर नागपूर सिटीचा जो टोकन नंबर आहे 17,215 एवढा टोकन नंबर सीपी नागपूर सिटीचा आहे। तर 17,225 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी नागपूर सिटी या ठिकाणी गेले आहे बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर तुम्ही नागपूर शहर बघू शकता। नागपूर शहरला जो या ठिकाणी आलेला आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर शहरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आला अप्लिकेशन नंबर बघू शकता 12,128 एवढा अप्लिकेशन नंबर आणि या फॉर्मचा टोकन नंबर जो आहे तर नागपूर शहरचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 17,271 या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे नागपूर शहर या ठिकाणचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे 15,987 म्हणजे 16,000 या ठिकाणी टोकन नंबर आहे। तर आजच्या तारखेला तुम्ही धरून चला की 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी गेलेला आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला 16 ते 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जागा सुद्धा बऱ्यापैकी एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला आलेले आहे एक लक्षात। त्यानंतर अमरावती ग्रामीण बघू शकता तुम्ही अमरावती ग्रामीणचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 6,137 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता आणि टोकन नंबर जो होता हा 8,110 एवढा टोकन नंबर होता एसपी अमरावती ग्रामीणचा। तर आतापर्यंत धरून चला की 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीण या ठिकाणी आलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सीपी मुंबईत मी तुम्हाला सांगितलं 1,25,000 ते 30,000 प्लस अर्ज गेले आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे एसआरपीएफ वरणगावचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी 36 ते 38,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले। आणि त्याचबरोबर एसपी नाशिक ग्रामीण आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर नाशिक ग्रामीण आहे तर या ठिकाणी जे अर्ज आलेले आहे टोकन नंबर बघू शकता 10,509 एवढा टोकन नंबर आहे। तर धरून चला की 11-12,000 प्लस अर्ज आतापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एसपी नाशिक ग्रामीण या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा।
तर हा SP जळगावचा टोकन नंबर आहे. तर आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 5,000च्या वरचा टोकन नंबर आलेला आहे, कारण माझ्या मित्राने एका फॉर्म भरलेला आहे, आजच भरलाय, 27 नोव्हेंबरला फॉर्म भरलाय, पण त्यानं पेमेंट सध्या मारत आहे. ते पेमेंट सुद्धा मी तुम्हाला दाखवले असते, ते थोड्या वेळानंच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर SP जळगावला जे या ठिकाणी अर्ज आलेला आहे, 5,000च्या वरचा अर्ज आलेला आहे SP जळगावला. ठीक आहे, तर ह्या जो फॉर्म आहे 24 नोव्हेंबरचा होता. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीला बघू शकता. SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीला जे जवळपास अर्ज आले 3,500 ते 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गडचिरोलीला गेलेले आहे. त्यानंतर यवतमाळ बँड्समन आहे. यवतमाळ बँड्समनचा टोकन नंबर बघू शकता. 449 एवढा टोकन नंबर या ठिकाणी यवतमाळ बँड्समनचा आलेला बघू शकता तुम्ही. तर यवतमाळ बँड्समनचा जो अप्लिकेशन नंबर आहे 357 एवढा आलेला आहे आणि यवतमाळ बँड्समनला 449 अर्ज आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी यवतमाळ बँड्समनचा हा टोकन नंबर आहे. अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता 357 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. लक्षात ठेवा, जास्त अर्ज या ठिकाणी आलेले नाहीये. त्यानंतर आपण नाशिक कारागृहाचं जर पाहिलं तर नाशिक कारागृहाला धरून चला की 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेलेला आणि SRPF कुसळगाव आहे, तर जवळपास 8 ते 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर आतापर्यंत जे अर्ज गेले SRPF गट क्रमांक 2 पुणेला जवळपास 16-17,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर वाशिम SP वाशिमचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता. 729 टोकन नंबर होता, पण 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम कॉन्स्टेबलला या ठिकाणी गेल्या बघू शकता. त्यानंतर या पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP लातूर आहे, तर जवळपास 2,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. SP लातूर ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे. ठीक आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर या ठिकाणी जे अर्ज गेले आहे जवळपास धरून चला की या ठिकाणी 14 ते 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला गेलेले आहे. त्यानंतर तुम्ही मीरा भाईंदर बघू शकता. मीरा भाईंदरला हा जो फॉर्म आहे 26 नोव्हेंबरला भरला होता मीरा भाईंदरचा बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर मीरा भाईंदरचा फक्त हा अप्लिकेशन नंबर आहे, अप्लिकेशन नंबर वेगळा राहते आणि टोकन नंबर वेगळा राहते. तर धरून चला की या ठिकाणी मीरा भाईंदरला 18,000 प्लस अर्ज तर या ठिकाणी कुठंच नाही गेले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, जवळपास 16 ते 18,000 प्लस अर्ज या ठिकाणी मीरा भाईंदरला गेलेले आहे. पुणे कारागृहाचा टोकन नंबर बघू शकता 32,000 आलाय आणि त्याचबरोबर 35,000 प्लस अर्ज गेलेले. त्यानंतर बघू शकता पालघर जिल्हा पोलीसला आतापर्यंत जवळपास 2,510 प्लस अर्ज गेले. सिंधुदुर्ग चालक 3,900 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. क्वालिटी आवडत असेल तर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपल्या इंस्टाग्रामच्या आयडी गोपाल वानखडे 120 तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म पाठवा. आणि जे पण विद्यार्थी फॉर्म पाठवणार आहे तर त्यांना आपण भरपूर काही सपोर्ट करणार आहे, भरपूर काही नोट्स आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर बघू शकता सिंधुदुर्ग चालक आहे 3,900 प्लस अर्ज. SRPF धुळे 8,000 प्लस अर्ज. परभणी चालक 3,800 प्लस अर्ज. गोंदिया बँड्समन 1,000 प्लस अर्ज. पुणे बँड्समन 1,100 प्लस अर्ज. मुंबई बँड्समन 1,000 प्लस अर्ज. SRPF कोल्हापूर 4,000 प्लस अर्ज. SP भंडारा 5,400 प्लस अर्ज. SP गोंदिया 2,000 प्लस अर्ज. SP मीरा भाईंदर 14,700 प्लस अर्ज. SP बुलढाणा चालक 3,690 प्लस अर्ज. पालघर चालक 3,090 प्लस अर्ज. ठाणे शहर 11,000 प्लस अर्ज. SP कोल्हापूर 4,530 प्लस अर्ज. मुंबई कारागृह 40,300 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 2 पुणे 16,000 प्लस अर्ज. संभाजीनगर बँड्समन 900 प्लस अर्ज. SP धुळे 5,844 अर्ज. SRPF गट क्रमांक 7 दौंड 20,000 प्लस अर्ज. नवी मुंबई बँड्समन 970 प्लस अर्ज. सोलापूर बँड्समन 680 प्लस अर्ज. वाशिम बँड्समन 729 अर्ज. यवतमाळ बँड्समन 741 अर्ज. त्यानंतर जे आहे वर्धा कॉन्स्टेबल बघू शकता 3,300 प्लस अर्ज. वाशिम बँड्समन 800 प्लस अर्ज. नागपूर सिटी आहे 19,000 प्लस अर्ज. CP पुणे सिटी चालक 20,000 प्लस अर्ज. पुणे 32,000 प्लस अर्ज. अकोला 7,100 प्लस अर्ज. संभाजीनगर ग्रामीण 7,130 प्लस अर्ज. सिंधुदुर्ग चालक 3,066. CP मुंबई 1,30,000 प्लस अर्ज. नाशिक कारागृह 30,000 प्लस अर्ज. मुंबई लोहमार्ग 10,000 प्लस अर्ज. अमरावती ग्रामीण 9,700 प्लस अर्ज. SRPF गडचिरोली 4,100 प्लस अर्ज. नाशिक ग्रामीण 9,100 प्लस अर्ज. SP रत्नागिरी 4,440 प्लस अर्ज. SRPF चंद्रपूर 9,000 प्लस अर्ज. SP बुलढाणा 6,500 प्लस अर्ज. नांदेड 7,067 अर्ज. SP वाशिम चालक 4,037 अर्ज. SP हिंगोली 7,000 प्लस अर्ज. नागपूर कारागृह 33,280 अर्ज. SRPF गोंदिया 17,370 अर्ज. आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर चालक 6,000 प्लस अर्ज. संभाजीनगर रेल्वे 4,500 प्लस अर्ज. संभाजीनगर ग्रामीण 7,400 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 1 पुणे 15,000 प्लस अर्ज. SRPF कुसळगाव 9,610 प्लस अर्ज. CP नवी मुंबई 4,500
500 प्लस अर्ज, सीपी नवी मुंबई चालक 9400 प्लस अर्ज, एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरंगा 38,000 प्लस अर्ज, मीरा भाईंदर कॉन्स्टेबल 18,500 प्लस अर्ज, पुणे कारागृह 36,000 प्लस अर्ज, एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर 7,200 प्लस अर्ज, पुणे सिटी चालक 6,160 प्लस अर्ज, एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे 18,000 प्लस अर्ज, सोलापूर बॅट्समन 800 प्लस अर्ज, संभाजीनगर बॅट्समन 820 प्लस अर्ज, धाराशिव चालक 6,480 प्लस अर्ज, पिंपरी चिंचवड एसपी 12,960 प्लस अर्ज, एसआरपीएफ गोंदिया 17,000 प्लस अर्ज, नागपूर कारागृह 32,000 प्लस अर्ज। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या इथं थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शोमध्ये। जय हिंद, जय भारत।